लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी नवरीचा मेकअप करण्यासाठी मेकअप आर्टिस्टला बोलावलं जातं. पण लग्न झाल्यावर सुद्धा नव्या नवरीला नातेवाईकांकडे जायचं असतं, देवदर्शनासाठी जायचं असतं. लग्नानंतरची पूजा असते आणि लग्नानंतर सुद्धा काही विधी असतात ज्यासाठी नव्या नवरीला छान साडी नेसून मेकअप करणं गरजेचं असतं. सो तुमचं सुद्धा नवीन लग्न झालं असेल आणि लग्न झाल्यावर तुम्हाला स्वतःचा मेकअप स्वतःच करायचा असेल आणि तो शिकायचा सुद्धा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण नव्या नवरीने लग्न झाल्यावर अगदी सोप्या पद्धतीने मेकअप कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. आज आपण जो मेकअप लूक करणार आहोत तो खूप सिंपल असणार आहे, पण दिसताना तो फार सुंदर दिसणार आहे. तुम्ही जर नवी नवरी असाल तर तुम्ही हा मेकअप करूच शकता. पण त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही समारंभाला हा मेकअप अगदी कोणालाही इझिली करता येऊ शकतो. मेकअप स्टार्ट करण्याआधी आपल्याला स्किनला व्यवस्थित प्रायमर लावून घ्यायचा आहे. आता प्रायमर लावून झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असेल, तर तुम्हाला तुमच्या स्किन टोनपेक्षा डार्क रंगाचं कन्सिलर घेऊन तुमच्या प्रॉब्लेमॅटिक एरियाजवर लावायचं आहे आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. कन्सिलर लावून झाल्यावर तुम्हाला त्यावर तुमच्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन लावायचं आहे. तुमच्याकडे कन्सिलर नसेल तर तुम्ही कन्सिलरची स्टेप स्किप करून डायरेक्टली फाउंडेशन लावू शकता. चेहऱ्यासोबत तुम्हाला तुमच्या गळ्यावर आणि तुमच्या मानेवर सुद्धा फाउंडेशन लावायचे, म्हणजे तुमचा संपूर्ण चेहरा आणि तुमचा गळा आणि तुमची मान इव्हन टोन दिसेल. फाउंडेशन लावून त्याला व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यावर तुमचा बेस सेट करण्यासाठी त्यावर कॉम्पॅक्ट पावडर डॅब करायची. आता इथे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच्या जागी लूज पावडर सुद्धा वापरू शकता, पण आपण बेस ऑलरेडी लाईट ठेवल्यामुळे थोडंसं जास्त कव्हरेज मिळण्यासाठी आपण इथे कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करतोय. आता कॉम्पॅक्ट पावडर वापरल्यावर सुद्धा चेहऱ्यावरचं एक्सेस प्रोडक्ट काढून टाकण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर एकदा ब्रश फिरवू शकता किंवा टिश्यू पेपर चेहऱ्यावर हलक्या हाताने डॅब करू शकता. स्वतः संपूर्ण बेस करून झालेला आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत आय शॅडोकडे. आता आय मेकअप सुद्धा आपल्याला एकदम सिंपल ठेवायचा आहे. सो त्यासाठी आपण इथे लाईट ऑरेंजिश कलर वापरतोय आणि तो डोळ्यांवर ब्लेंड करून घेतोय. आय शॅडो लावून झाल्यावर तुमच्या आयब्रोजच्या कलरप्रमाणे ब्राऊन किंवा ग्रे कलरची आयब्रो पेन्सिल तुम्ही तुमचे आयब्रोज फिल करण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर तुमच्या आय मेकअपला सुंदर अशा लुक येण्यासाठी आय लॅशेसला मस्कारा लावून घ्या. युअर मेकअप इज इनकम्प्लीट विदाउट मस्कारा असं म्हटलं तरी इथे वावगं ठरणार नाही. एक वेळ तुम्ही आयलाइनर काजळ स्किप केलं तरी चालेल, पण मस्कारामुळे तुमच्या डोळ्यांना खूप छान डेफिनेशन मिळतं आणि डोळे उठावदार दिसतात. त्यामुळे मस्कारा स्किप करू नका. मस्कारा झाल्यावर तुम्हाला डोळ्यांना छान आयलाइनर लावून घ्यायचं असेल आणि तुम्हाला काजळ आवडत असेल तर तुम्ही काजळसुद्धा लावू शकता. आणि अशा प्रकारे आपला आय मेकअपसुद्धा कंप्लीट झालाय. आता तुमचा मेकअप आणि तुमची स्किन छान फ्रेश दिसण्यासाठी आणि जो तुम्ही बेस केला होता तो फ्लॅट न दिसण्यासाठी आयशॅडोला मॅचिंग असं छान पिंकिश कलरचं ब्लश लावून घ्या.
ब्लश लावून झाल्यावर आपल्या सर्वांचीच फेवरेट आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी इथे ओव्हरऑल मेकअप सोबत जाईल अशी पिंक लिपस्टिक आपण वापरतोय. आता फायनली आपला संपूर्ण मेकअप झालाय. आता या मेकअपला सेट करण्यासाठी तुम्ही मेकअप सेटिंग स्प्रेचा सुद्धा वापर करू शकता. सो येस, अशा प्रकारे आपला सिंपल आणि सुंदर असा मेकअप लूक कंप्लीट झालाय. आता या मेकअप लूकवर शोभणारी आणि झटपट करता येणारी हेअरस्टाईल कशी करायची यावर सुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओ पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तुम्हाला हा मेकअप लूक ट्राय करायला आवडेल का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.